ग्लोबल कन्स्ट्रक्शन स्ट्रीम्स मध्ये बघायला गेलं तर आता स्पोर्ट्स हा आता विषय सगळ्यांचा जिव्हाळ्याचा आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पण स्पोर्ट्सला खूप प्रमोट करत आहे. त्यामुळे आता जर तुम्ही बघितलं तर वेगवेगळे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स खूप बनत आहेत. आता प्रत्येक स्पोर्ट्ससाठी मार्केटमध्ये किंवा तुमच्या खेळासाठी लागणारी फ्लोअरची रिक्वायरमेंट वेगवेगळी आहे. तुम्ही बास्केटबॉल कोर्टला गेलात तर त्याची फ्लोअरची रिक्वायरमेंट वेगळी आहे. टेनिस कोर्टला गेलात त्याची फ्लोअरची रिक्वायरमेंट वेगळी आहे. बॅडमिंटन कोर्टची रिक्वायरमेंट वेगळी आहे. तर अशा जे काही स्पोर्ट्स कोर्ट्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, क्रिकेटचं कोर्ट आहे तुमचा, क्रिकेटचं ग्राउंड म्हणू शकतो आपण, फुटबॉलचं ग्राउंड आहे. प्रत्येक ग्राउंड ठिकाणी आता नॅचरल वापरायचं कमी झाल्याने आर्टिफिशियल सगळं तिथे आपण थोडंच वापरतो. तर हे जे आर्टिफिशियल प्रॉडक्ट्स आहे, जे काही कोटिंग्स आपण करतो, हे जे कोटिंग्स आहेत, हे कोटिंग्स आपण अप्लाय सप्लाय हे सगळ्या प्रकारे करू शकतो. ज्याच्यामध्ये लाईफ पण आहे आणि हे कोटिंग्स कोणी अप्रूव्ह केले तर जे काही मोठ्या मोठ्या गव्हर्नमेंट बॉडीज आहेत की जिथे हे प्रोजेक्ट्स एक्झिक्यूट केले जातात, जिथे हे प्रोजेक्ट्स वापरले जातात, की जे खेळणारे माणसं आहेत, जिथे जिथे अपेक्स बॉडीज आहेत, त्या बॉडीजनी सांगितलं की त्या फ्लोअरला रिक्वायरमेंट काय आहे आणि त्याच्या अकॉर्डिंगली डिझाईन केलेले फ्लोअर्स आपण अप्लाय सप्लाय करून तुम्हाला एक्झिक्यूट करून देतो, जेणेकरून तुमचा त्याच्यावरचा बॅलन्स, त्याच्यावरचा तुमचा फ्रिक्शन तो मेंटेन राहील आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीने खेळता येईल. प्लस दुसरं आता आपण बघतो की मेट्रोज बघतो आपण, मेट्रो सिटी सगळीकडे. तर मेट्रोजमध्ये प्रिकास्ट कॉन्क्रीटचा खूप वापर होतो. तर प्रिकास्ट कॉन्क्रीट करताना तुम्हाला कॉन्क्रीटचे मोल्ड जास्तीत जास्त वापरले गेले पाहिजे. त्यासाठी लागणार काय तर तुमचं कॉन्क्रीट ऍडमिक्शन्स असे पाहिजे की ज्याची स्ट्रेंथ खूप आपली स्ट्रेंथ गेन करून देतील, तुमच्या मोल्डचे रिपिटेशन्स वाढतील. अशा प्रकारचे ऍडमिक्शन्स पण आपल्याकडे अवेलेबल आहेत, जे तुम्हाला तुमचे मोल्ड लवकरात लवकर रिलीज होऊ शकतात आणि जास्तीत जास्त तुम्ही रिपिटेशन घेऊ शकता. हे दोन मेजर ट्रेंड मला आता मार्केटमध्ये दिसतात, ज्याच्यावरती आपण आता काम करतो ऑलरेडी.